2 वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या TTMM ग्रुपवर निरंजनचा मेसेज आला. राजगड ते तोरणा रेंज ट्रेकला येणार का आणि दुसऱ्या दिवशी रात्री ट्रेकला निघालो. नमस्कार मित्रांनो, मी सागर दादा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे राजगड ते तोरणा असा एक रेंज ट्रेक करायचा आहे. डोंबिवलीवरनं प्रवास सुरू केला आणि मागच्या वेळी मी जसा एक ठिकाणी चाललो होतो तेव्हा मला अचानकमध्ये ऋत्विक भेटला होता. तर आज सुद्धा त्या दिवसानंतर आज अचानक भेटला आहे. अनाऊन्समेंट यार हां, आता अनाऊन्समेंट आता थांबली आहे. तर माझ्याबरोबर आहे ऋत्विज. अचानक आमची भेट झाली होती डोंबिवली स्टेशनवरती. मागे एका ट्रेकला निघालो होतो तेव्हा असेच बसलो होतो बाजूबाजूला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा जेव्हा मी तिकीट काढत होतो तेव्हा पुन्हा एकदा भेट झाली आहे. तर तो चालला आहे काशीला आणि मी चाललो आहे राजगडला. आपला एक देव जिकडे काशी आहे आणि आपला दुसरा देव जिकडनं आपली पहिली राजधानी होती. तर आपला प्रवास इकडनं सुरू होतोय. त्याला आधी शुभेच्छा देऊया. हॅपी जर्नी. तो आजीला घेऊन चालला आहे. खूप चांगलं पुण्याचं काम आहे. तुम्ही पण करा असंच कामं. घरी बसण्यात काय अर्थ नाही आहे. ट्रॅव्हल कराल तेवढं शिकायला मिळतं. खूप मजा येते प्रवास करण्यामध्ये आणि हा एक नाद आहे. तुम्हाला सुद्धा लागला ना तेव्हाच कळेल तुम्हाला. चला आता मी इकडे स्टॉप करतो आणि मग आता प्रवास करायला सुरू करतो. ट्रेनमध्ये आहे आता. कुठे उभा आहे ते तुम्हाला दिसतच असेल. इकडनं बघा पूर्ण डब्बा दिसतो आपल्याला. मागेपर्यंत फुल गर्दी आहे. 2 तास थांबायला लागणार आहे. पुढे बाईक आहे, गाडी आहे, सगळं काय. वाटलं होतं ट्रेनमध्ये झोपीन पण कसलं काय. आज काय पर्याय नव्हता तर खालती बसण्याचा भाग होता. काका माझे व्हिडिओ बघतायत पण त्यांचं अख्खं गुंतलेलं आहे हे बघा. अरे कसं सोडवणार बघा. फायनली आता चिंचवड आलं आहे. आता इकडे उतरूया. सकाळ 3:18 झालेली आहेत. बरोबर 3:18 टायमिंग सांगितला होता तेव्हा गाडी आली. मित्राला कॉल लावूया, विचारूया कुठे आहे. मी आत्ता चिंचवड स्टेशनच्या बाहेर आलो आणि मला भेटला आहे निरंजन. हेल्मेट घातले पण दिसणार नाही. मी फर्स्ट टाईम भेटलो आहे त्याला आणि असंच आम्ही TTMMमध्ये हा ट्रेक करतो आहे. अचानकमध्ये ठरलेलं आहे. तर ही त्याची गाडी. त्याच्यावरनं आता आमचा पूर्ण प्रवास पुढेपर्यंत. आता 3:30 वाजलेत. विचार करा आम्हाला एवढ्या थंडीमध्ये बाईकने ट्रॅव्हल करायचे पुढेपर्यंत. बघूया आता कसा प्रवास होतो. रात्र असल्याने मोकळ्या रस्त्यावर गाडी सुसाट होती आणि थंडी पुण्याच्या टोमण्याप्रमाणे झोंबत होती. आम्ही हायवेला पोचलो आहे. बघू शकता कशा पद्धतीने पॅकिंग करून घेतलंय स्वतःला. साखर झोपेत असलेलं पुणे शहर आणि कात्रजचा घाट मागे सोडत आम्ही नरसापूर फाट्यावरून उजवीकडे वळलो. हो लावलंय ना या सगळ्या ह्याच्याने. हे अडकलंय दिसत नाही काय लिहिलंय. हां, तोरणा राजगड. तर एक ठिकाणी थांबलोय. सकाळी बघा प्रेम बघायला भेटलंय माझं. एक नंबर. तर्री तयार होते. थंडी खूप आहे मस्तपैकी गारेगार. मिसळ बघा घेतली आहे सकाळीच. बघा अशा पद्धतीने तिकडे बालदी भरून रस्सा देत आहेत आपल्याला. ठीक आहे, चालेल, थँक्यू. सकाळी कोणीच खायला तयार नव्हते म्हणून मी ही मिसळ एकट्यानेच फस्त केली आणि गुंजवणे गावात पोहोचलो. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून शाळकरी मुलांची प्रभात फेरी निघाली होती. नंतर राष्ट्रगीत झाले आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. असं पहिल्यांदाच झालं होतं की आम्ही राष्ट्रगीताने ट्रेकला सुरुवात केली. तर मित्रांनो आता वाजलेत 8:30. आम्ही इथे आलो 6 वाजाच्या आसपास आणि मित्राची गाडी आहे त्याच्यामध्ये रेस्ट केला आणि मग आता आम्ही सुरुवात करतोय. हे बघा तुम्ही मागे बघू शकता. तर इकडे आता थोड्या वेळापूर्वी झेंडावंदन झालं आणि त्याची प्रभात फेरीसुद्धा निघाली होती आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत आज विनोद आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कोण आहे तो. चला. तर मित्रांनो आज माझ्यासोबत आहे विनोद. याचं गड सफर नावाचं चॅनल आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. बऱ्यापैकी तो फेमस आहे यूट्यूबवरती. अरे बस. तर नक्कीच त्याचंही तुम्ही यूट्यूब चॅनल व्हिजिट करा. तर आजचा ट्रेक जो आहे तो जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला रेंज ट्रेक करायचं आहे. तर ह्याचा अनुभव आहे इकडचा. आमचं तर अचानक ठरलं आणि मी आलेलो आहे या ट्रेकला. खूप जुगाड केलेला आहे TTMM मध्ये. एक कॉलवरती पोहोचलेला सगळ्यात अगोदर. तेच ना.
तर बघूया कसा होतोय आपला ट्रेक. तर एन्जॉय करत राहूया. चढतोय म्हणून दम लागतोय. जास्ती बोलत राहिलं अजून एनर्जी कमी होईल. सह्याद्रीमध्ये आल्यावरती ना तुम्हाला हे असं नवल पाहायला मिळतं. हे बघा एकच. अरे घे माझ्याकडनं अजून. चिमुकली राजगड सर करते, ते पण गुंजवणे मार्गे. किती वय आहे हिचं? 5 वर्षाची चिमुकली. काय ग तुझं नाव काय? आमच्यासारख्या लोकांना दम लागतोय. किती वेळ झाला तू चालते? 5 वर्षाची मुलगी. चला गडावर. पूर्ण चढणार ना? शाबास शाबास. चला जाऊ बघा तिथं. बरोबर आहे. ती किती फास्ट चालते. तुम्ही म्हातारे झाले. मित्रांनो आता आम्ही एका अशा ठिकाणावरती आहे. इकडनं पूर्ण किल्ला जो आहे तो नजरेच्या टप्प्यात आहे. माझ्या मागे बघू शकता. इकडनं पूर्ण माची दिसते, बाले किल्ला दिसतो आणि दुसरी पद्मावती माची सुद्धा दिसते इकडनं क्लिअर अशी. तर मित्रांनो आपण रेलिंग जवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडनं आता तुम्ही बघू शकता थोडी उभी चढण आहे वरपर्यंत. या ठिकाणी अशी ही वाट आहे. थोडा चढ आहे. या शेवटचा पॅच आहे हा. रेलिंगच आहे पूर्ण वरपर्यंत बघा, तिकडे पर्यंत. जे ट्रेकर आहेत ते तर काही इझिली येऊ शकतात, पण जे नॉन ट्रेकर आहेत त्यांनी थोडं काळजीपूर्वक यावं इकडनं. थांबू नका, शेवटचा पॅच आहे ना. हाँ रेलिंग इसके लिए आसान लग रहा है, नहीं तो डिफिकल्टी. तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता चोर दरवाजा. तो बघा समोरच दिसतोय आता. बघा लहान लहान पोरं कशी चढतायत. फायनल पॅच चोर दरवाजा. तर हा बघा या ठिकाणपर्यंत आपण पोहोचलोय. तर हा चोर दरवाजा अशा पद्धतीने आतमध्ये जातो इकडनं. जय शिवशंकर, जय शिवराय. ओके आपले मित्र येऊन बसलेले आहेत इकडे. नाव काय? भरत दादा बसलेला आहे. सार्थक आहे आणि नत्तू. तर आज यांच्यासोबत आपण ट्रेक केलेला आहे. अजून 2 जण खाली आहेत. फायनली आपण वरती पोहोचलो आहे. गड इकडनं आता व्यवस्थित पाहू शकतो. माकडं तर आहेतच, काय आली आहेत. अद्वैत सबको हाय करना चाहता है. हेलो अद्वैत बोलते हैं, उसका भी एक यूट्यूब चैनल है, बोलते हैं सब्सक्राइब करो. क्या है? सब्सक्राइब करो अद्वैत किंग. अद्वैत किंग. ओके अद्वैत किंग को भी सब्सक्राइब करो आप. छोटा यूट्यूबर. फायनली छोटी आली आहे वरती पर्यंत. फायनली रुवा इथे पोहोचलेली आहे. रुवा कसं वाटतं तुला वर चढून? बाळा कसं वाटतंय सांग इकडे बघ. लाजली. आपण चोर दरवाजाच्या वाटेने वर आलो खरे, पण तो मार्ग कसा दिसतो हे आता आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहूया. चोर दरवाजाचा अंतिम टप्पा इंग्रजीतील एस आकाराप्रमाणे आणि उभ्या चढणीचा आहे. लोखंडी रेलिंग नसती तर अति कठीण श्रेणीत हा मार्ग आला असता. याच वाटेवर या ठिकाणी एक पाण्याची टाकी देखील आहे. इथून आपल्याला बाले किल्ला, पद्मावती माचीची तटबंदी, पद्मावती मंदिर आणि पद्मावती तलाव सर्व एकाच फ्रेममध्ये पाहता येते. काही वेळ चोर दरवाजाजवळ घालवल्यावर आम्ही निघालो पद्मावती देवीच्या दर्शनाला. पण आधी पाहूया पद्मावती तलाव. तर मित्रांनो चोर दरवाजाच्या तिथे आपण उभे होतो. त्याच्या समोरच इथे तलाव आहे. समोर तिथे एक कमान दिसते, दरवाजा दिसतो.
तिथे वरती पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि तिथे एक विहीर आहे, ते पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणीसुद्धा तिथे लिहिलं आहे की पिण्यायोग्य म्हणून, पण हे आम्ही शक्यतो पिण्यासाठी वापरत नाही. इतर वापरासाठी आपण हे पाणी वापरू शकतो. आणि हा तलाव तसा बऱ्यापैकी खोल आहे. पुढे जाऊन विहीर आहे ती दाखवतो तुम्हाला. पायऱ्यांनी वर जाताना आपल्याला वाटेत तलावाची दुसरी कमान लागते, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, म्हटल्याप्रमाणे आम्ही पद्मावती मंदिराजवळ पोहोचलोय. माझ्या मागे इथे सई महाराणीची समाधी आहे आणि इकडनंच पुढे गेलं की सदर आहे आणि या ठिकाणी देवीचं मंदिर. आणि आता आपण जो तलाव बघितला वरनं, तो इकडनंही पाहू शकतो. त्याला बघा दोन्ही साईडला अशा कमान आहेत उतरण्यासाठी आणि तिकडनं मोकळं आहे. शिवरायांची पहिली पत्नी आणि संभाजी महाराजांच्या माँसाहेब यांच्या समाधीला वंदन करून पुढे निघालो. या ठिकाणी एक तोफ सुद्धा आहे आणि त्या तिथे विहीर दिसते, ती पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. मंदिर 12 खांबांवर आधारले असून प्रत्येक खांबावर महाराजांच्या घराण्यातील सर्व प्रमुख व्यक्तींची प्रतिमा लावलेली दिसते. मंदिरात आपल्याला एकूण 3 मूर्त्या दिसतात. मुख्य मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली असून बाजूला असणारी म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेर असणारी छोटी मूर्ती शिवाजी महाराजांनी स्थापन केली आहे असं म्हणतात. देवीच्या गाभाऱ्यात आपल्याला 2 मूर्त्या दिसतात. गाभाऱ्यात जो देवीचा तांदळा दिसतो तेच देवीचे प्राचीन रूप आहे. तीनही मूर्तींना मळवट भरलेले पाहून अधिक प्रसन्न वाटत होते. देवीच्या पुढे एक पुरातन दगडी दिवा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, तर हे बघा इथे पाण्यासाठी लाईन लागलेली आहे. तर हे एकमेव ठिकाण आहे जिथे प्यायचं पाणी आपल्याला भेटतं, बरोबर मंदिराच्या बाजूला. तर आता आपण इकडनं जातोय सदरेकडे. तिकडनं मग जरा पाली दरवाजाला बघायला जायचं आहे, कारण मी 2 वेळा आलो आणि दरवाजाला गेलो नाही पाली दरवाजाला. तर त्यामुळे तिकडे जायचं आणि मग बघूया. इथून थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे आपल्याला रामेश्वर मंदिर दिसते. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे अंबरखाना, हा वाला. आम्ही आता सध्या त्या ठिकाणी आपले सामान वगैरे ठेवले. एक छोटीशी बॅग घेतली आहे फक्त पाटल्यांपुरती आणि आता आम्ही पाली दरवाजा बघायला चाललो. आणि ह्या ठिकाणी सुद्धा एक तळ आहे, इथे बघू शकता. अंबरखान्याच्या बरोबर मागे. मित्रांनो, हे पूर्वीचं जे आहे तटबंदी तीच आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही. मी सुद्धा ह्या ठिकाणी पहिल्यांदा आलो आहे. पूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मला हे पाहता आलं नव्हतं आणि आता म्हणूनच त्या दिशेने चाललो आहे. आपल्याला समोरच दरवाजा दिसतोय, पाली दरवाजा. हे 2 दरवाजे आहेत, एक या ठिकाणी आणि थोडं खाली उतरून गेल्यावर आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. कुठल्याही किल्ल्यामध्ये आपण दरवाजातून प्रवेश करतो तेव्हा आपल्याला देवड्या बघायला भेटतात. तशा ह्या ठिकाणी सुद्धा आहेत. या बघा, या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी दोन्हीकडे देवड्या आहेत. दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच दिसतो तो तोरणा. मागे वळून पाहिल्यावर दिसतात ते 2 भक्कम बुरुज आणि शिवकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणजे पाली दरवाजा. महाराजांनी जातीने लक्ष घालून उभारलेला गड म्हणजे राजगड. दरवाजा एवढा प्रशस्त की आपल्या कॅमेऱ्यात सुद्धा मावत नाही. तर मित्रांनो, आपण या दरवाज्यातून आता जरा थोड्या खालीपर्यंत उतरतो आहोत अजून. त्याच्यानंतर बघूया पुढचा दरवाजा कसा आहे. चला. इथून उजवीकडे वळल्यावर आपण खाली दरवाजाकडे जातो आणि सरळ गेल्यावर दरवाजा वर जातो. दरवाजाच्या वरून हे दृश्य अशा प्रकारे दिसतं. इथून आपल्याला पायथ्याच्या ठिकाणी गाडी पार्क करतो ती जागा देखील स्पष्ट दिसते. तर मित्रांनो, असा पूर्ण टर्न आहे इकडे, वळणचा रस्ता आहे हा. पाली दरवाजा मार्गे येताना लागणारा हा पहिला पाली दरवाजा आणि आधी आपण जो पाहिला तो दुसरा पाली दरवाजा.
तर मित्रांनो, आपण पाली दरवाजामध्ये आहोत आणि हा इकडनं जो आहे तो मेन रस्ता आहे, तो तुम्ही पाहू शकता खाली. आणि इकडनं हा एकदम इझी रूट आहे येण्यासाठी. हा बघा, हा त्याचा मुख्य प्रवेशद्वार पाली दरवाजाचं. आणि इकडनंच आतमध्ये गेलं की आपण गडावरती पोहोचतो. तर बराच वेळ घालवलाय आपण इथे. आता पुन्हा एकदा वरती जाऊया. तर आपण हा पाली दरवाजा बघितला, तर आपण रिटर्न चाललोय. एका दमात एक पायरी चढतोय. या ठिकाणी तुम्ही चुन्याचा घाणा बघू शकता. तर आता जे पण गडावरती बांधकाम सुरू आहे, म्हणजे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने, जसं पूर्वीच्या काळी होतं त्या पद्धतीनेच सुरुवात केलेली आहे बांधायला. त्याच्यामुळे हे इथे चुना आपल्याला दिसतोय. आणि पूर्वी जसं होतं तशा पद्धतीनेच त्याला रंगरूप देण्याचा प्रयत्न आहे. दारुगोळा कोठारच्या तिकडनं पुढे आलो. ही राज सदर आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता भरपूर लोक बसले आहेत तिथे म्हणून नाही दाखवत. इकडनं वरती जो रस्ता गेलाय तो बालेकिल्ल्याकडे जातो, हा बघा. आणि इकडनं हा जो खालना रस्ता गेलाय तो सुवेळा माचीकडे जातो. तर आता आपण सुवेळा माचीकडे चाललो आहोत. सुवेळा माची. तर काही दरवाजा दिसतो इकडनं, आपल्याला जाऊन बघूया.